महाराष्ट्र राज्यातील माझ्या सर्व आदिवासी अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीमध्ये मोडणाऱ्या टोकरे, महादेव, मल्हार, कोडीढोर, डोंगरकोडी जमातीच्या बांधवांना माझा नमस्कार. तर बांधवांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येण्याचं प्रमुख कारण म्हणजे दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आपल्या जमातीच्या जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या संदर्भात जी बैठक आयोजित केलेली होती, त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याची सर्व राज्यातील अन्यायग्रस्त कोळी जमातीच्या बांधवांना बेचैनी लागलेली आहे. आणि मी काल प्रवासात असल्यामुळे मला काल काही बांधवांचे फोन देखील आले. काही फोन मी रिसीव करू शकलो, काही रिसीव करू शकलो नाही. तरी माझ्या ग्रुपच्या माध्यमातून मी एकदा घरी पोहोचल्यावर त्या ठिकाणी नेमकं सत्य काय ते घडलं याची सर्वांसमोर वाच्यता करणार अशा प्रकारचा संदेशही दिलेला होता. त्यानुसार आज आपण दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी नेमकं त्या बैठकीच्या हॉलमध्ये काय घडलं ते मी आपल्याला सांगणार आहे. त्याआधी मी सर्व जमातीच्या बांधवांना सांगू इच्छितो की मी कोणत्याही संघटनेचा, संस्थेचा सदस्य नाही. माझ्याकरिता, आदिवासी कोळी जमातीकरिता संघर्ष करणारा प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक अभ्यासक हा संपूर्ण दृष्टीने महत्त्वाचा आहे. मी प्रत्येकाचा आदर करतो, सन्मान करतो. कारण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये जेव्हा आपण सगळे घरी बसलेले असताना त्या ठिकाणी उपस्थित सर्व नेते, कार्यकर्ते, अभ्यासक हे आपल्या जमातीच्या संघर्षाकरता, लढ्याकरता संघर्ष देत आहेत. तर या सगळ्यांचा आदर राखून कोणाच्या विषयी द्वेष भावना माझ्या मनात नाही. मी कोणाचाही वैयक्तिक विरोध करत नाही, पण वैचारिक विरोध मात्र तेवढा करतो. कारण माझ्या दृष्टिकोनातून मला जे वाटतं मी ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्या दृष्टीने मी त्या एखाद्या मताला क्रिटिसाइज करणं हा माझा वैयक्तिक अधिकार आहे. जर मला एखाद्याचं मत जे जमातीच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला अयोग्य असं वाटत असेल आणि त्याचे इफेक्ट्स हे चुकीचे पडणार असतील तर मी त्याची नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून वाच्यता करेल. यामधून मी कोणाविषयी आकस भावना, द्वेष भावना माझ्या मनात आहे असा जराही आपण गैरसमज बाळगू नका आणि तसा प्रकारचा कुठलाही विषय नाही. तर बांधवांनो, दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं बैठकीच्या दालनामध्ये आगमन झालं. त्यांच्यासह जळगाव जिल्ह्याचे मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश भाऊ महाजन, त्यानंतर सोबतीला जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि इतर काही मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, त्यांच्यासह आपल्या समाजातील ज्येष्ठ नेते, अभ्यासक, कार्यकर्ते म्हणजे जवळपास 150 ते 200 एवढ्या लोकसंख्येने त्या ठिकाणी लोक उपस्थित होते. आणि सर्वप्रथम मीटिंग सुरुवात होताच माजी आमदार रमेशदादा पाटील यांनी आपल्या समाजाच्या विविध समस्या, त्या म्हणजे जात प्रमाणपत्र असतील, वैधता प्रमाणपत्र संदर्भात मिळणाऱ्या अडचणी असतील, त्यानंतर रक्तनाते संदर्भातील GR असेल आणि काही ज्या 20 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री यांनी मान्य केलेल्या ज्या काही बाबी होत्या त्या बाबींविषयी त्या ठिकाणी वाचन करून दाखविलं. आणि त्यानंतर चेतनदादा पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्यासमोर जमातीची प्रमुख मागणी मांडली. त्यामध्ये चेतनदादा पाटील यांनी जमातीची प्रमुख मागणी ही जात पडताळणी समिती ही जळगावला स्थापन करण्यात यावी या संदर्भामध्ये वाच्यता केली. आणि त्याच्यावर TRDI आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी त्यांच्या ऑफिसेसमध्ये ज्या काही 15 पडताळणी समित्या राज्यात आज कार्यरत आहेत असं त्यांनी वाच्यता केली. त्यापैकी 2च पडताळणी समित्यांवरती DYSP हे रेक्रुटेड असल्यासंदर्भात चर्चा त्या ठिकाणी झाली आणि इतर ठिकाणी पडताळणी समित्यांवर DYSP नसल्याबाबत व्हॅकन्सीजबद्दल त्यांनी त्या ठिकाणी त्या प्रमुख मागणीसंदर्भात स्पष्टीकरण दिलं. आता ह्या प्रमुख मागणीमध्ये सर्वप्रथम माझं असं मत आहे की राज्याची ही कधीही प्रमुख मागणी असूच शकत नाही. राज्याच्या विविध ठिकाणी एवढ्या वर्षापासून धरणं आंदोलनं, उपोषणं 20-20 दिवस, 26-26 दिवस उपोषणं झालेली आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आता प्रत्येक जिल्ह्याची मागणी ही जळगाव जिल्ह्यामध्ये व्हॅलिडिटी कमिटी असावी अशी मागणी आपल्या समाजाची कधी न होती आणि नाही. ही मागणी ही तृतीय किंवा चतुर्थ मागणी एक वेळ असू शकते, किंवा ज्या वेळेस जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी
हे कोडी नोंदवून सुलभरित्या मिळणं चालू होईल, त्यानंतर आपल्याला जळगावला कमिटी किंवा प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी कमिटी आणणं किंवा मागून घेणं हे आपल्याला त्या दृष्टीने योग्य राहील. पण आज परिस्थिती अशी आहे की कोडी नोंदीवरून आपल्याला कास्ट सर्टिफिकेटच मिळत नाही आणि कास्ट सर्टिफिकेट मिळालं तर पुढे व्हॅलिडिटीचा प्रश्न येतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एवढ्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये जर प्रमुख मागणी की जळगावला आम्ही मागणी करतो अशी मांडत असाल तर ही मागणी माझ्या दृष्टीने योग्य त्या ठिकाणी नव्हती. कारण मूळ मुद्दा हा वेगळा आहे आणि कमिटीची मागणी ही मूळ मुद्द्यापासून फार वेगळी आहे. तर ज्यावेळेस सर्व सभागृहाला हे कळलं की ही आपली प्रमुख मागणी नाही, त्यावेळेस डॉक्टर भांडेसाहेब यांनी चेतनदादा यांच्या विषयाला तिथे थांबवत आमच्या जमातीची मागणी ही जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावी याकरिता असल्यासंदर्भात त्या ठिकाणी वाच्यता केली. त्यानंतर डॉक्टर भांडेसाहेबांच्या बोलणं झाल्यानंतर त्या ठिकाणी श्रीधर साळुंके साहेब यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्या ठिकाणी त्यांनी राज्यातील संपूर्ण कोळी जमात ज्यामध्ये 4 प्रामुख्याने गट असतात ते म्हणजे सोनकोळी, टोकरे, महादेव, मल्हार कोळी या 4 गटांसंदर्भात बायफर्केशन करून यापैकी कोणते कोळी ओबीसी गटामध्ये येतात आणि कोणते कोळी हे एसटी गटामध्ये येतात या संदर्भामध्ये त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर गीतांजलीताई कोळी यांनी सुद्धा याच संदर्भामध्ये त्या ठिकाणी की मुंबईच्या प्रांतातील म्हणजेच समुद्र किनारपट्टीच्या भागात राहणारे कोळी हे ओबीसी असल्याबाबत आणि उर्वरित राज्यातील कोळी हे एसटी असल्याबाबत त्या ठिकाणी गीतांजलीताई कोळी यांनी सुद्धा मत व्यक्त केलं. आणि या सर्व मत व्यक्त करत असताना आपल्या सर्व समस्यांबाबत TRDA आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड हे देखील मीटिंगला भरकटवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत होते. पण ते त्यांच्या बोलण्यातून ते CM साहेबांना असं व्यक्त करत होते की इथे जमलेला हा कोळी जमातीचा गट हा वाढीव आरक्षण मागतोय. कारण त्यांनी एक मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला की एखाद्या जमातीला ॲड करणं किंवा डिलीट करणं हे कार्यक्षेत्र राज्य शासनाचं नसून याला एक कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर असते. या संदर्भात म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं. याचा असा अर्थ होतो की डॉक्टर राजेंद्र भारुड हे CM साहेबांना असं पटवून देत होते की या ठिकाणी जमलेला हा कोळी जमातीचा गट हा वाढीव आरक्षण मागतोय, हा आरक्षणामध्ये येतच नाही. पण त्यानंतर काही वक्त्यांनी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देऊन की आम्ही वाढीव आरक्षण मागत नसून आम्ही या कोळी जमातीचाच एसटीच्या मधीलच एक वर्ग आहोत आणि आम्हाला आमची हक्कापासून वंचित ठेवलं जात आहे अशा संदर्भामध्ये त्या ठिकाणी वाच्यता करण्यात आली. त्यानंतर एक TRDAच्या सचिव त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं की प्रत्येकाला आज कास्ट सर्टिफिकेट मिळत नसलं किंवा व्हॅलिडिटी मिळत नसलं तर कोर्टामध्ये जाऊन आपल्याला न्यायासाठी अपील करावं लागतं. तर आपल्याकडे एक न्यायिक प्राधिकरण असल्याबाबत त्यांनी सरकारच्या माध्यमातून न्यायिक प्राधिकरणाच्या माध्यमातून अशा अर्जदारांना ज्यांना न्याय मिळण्याकरता कोर्टात जावं लागत असेल, अपील करण्याकरता कोर्टात जावं लागत असेल अशा अर्जदारांना न्यायिक प्राधिकरण पहिला टप्पा त्याच्या माध्यमातून आपण पहिले न्यायिक प्राधिकरणाकडे दाद मागावी आणि त्यानंतर कोर्टात जावी अशी आपण तरतूद करू शकतो अशा संदर्भात CM साहेबांना सूचित केलं. त्यानंतर या मधल्या काळामध्ये ज्या वेळेस सर्व वक्ते आपल्या अन्यायग्रस्त भागातून आपलं मत स्पष्ट करत होते त्यावेळी विरोधकांकडून आलेले काही घटक त्या ठिकाणी मीटिंगला भरकटवण्याचा किंवा आम्हाला बोलू दिलं जात नसल्याचा विषय वारंवार स्पष्ट करत होते आणि ते हे करणार आहेत याची पूर्वकल्पना मी 4 दिवस अगोदर व्हिडिओच्याच माध्यमातून दिली होती की त्यांनी जरीही आपल्याला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी आपण आपला पारा चढून न देता आपली बाजू CM साहेबांसमोर मांडूनच मोकळं व्हावं या संदर्भात मी सर्व राज्याला महत्त्वपूर्ण संदेश व्हिडिओच्या माध्यमातून दिला होता. मी त्यात असंही नमूद केलं होतं हा जो घटक त्या ठिकाणी बैठकीला येणार आहे हा सर्व लाभार्थी घटक आहे आणि हे आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवू पाहत आहेत म्हणून ते मीटिंगला पांगवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील, कुठलीही कसर सोडणार नाहीत. या ठिकाणी फक्त आपल्या शिस्तीचं प्रदर्शन होणं हे महत्त्वाचं होतं. कारण CM साहेब आपल्याला ऐकायला बसलेले होते म्हणून त्यांना प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या बाजू मांडण्यामध्ये वेळ द्यायला
वेळ द्यायला कमी पडलो, कारण मीटिंगला त्या ठिकाणी मध्येच वेगळं रूपांतर देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून वारंवार होत होता. त्यानंतर या सर्व प्रयत्नातून मी स्वतः विचार करत होतो की मीटिंगमध्ये ज्यांना प्रामुख्याने आपल्याला बाजू मांडण्याकरता आपण खानापुरे सर, प्राध्यापक खानापुरे सर यांना वेळ मिळत नाही असं मला जाणवलं. त्यावेळेस आम्ही खानापुरे सर यांना बोलणं, त्यांचं म्हणणं सादर करण्याकरता, वेळ मागून घेण्याकरता CM साहेबांचं लक्ष वारंवार वेधून घेत होतो आणि एवढ्या सर्व प्रयत्नातून खानापुरे सर यांना बोलण्यासाठी वेळ मिळाला. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर खानापुरे सर हे त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करण्याकरता उभे राहिले आणि खानापुरे सर यांनी मी या ठिकाणी जमातीचा सखोल अभ्यास माझा झालेला आहे आणि मी आपल्याकडे 10 ते 15 मिनटं वेळ मागतो अशा प्रकारचं वाच्यता केली. पण त्या ठिकाणी मीटिंगचं रूपांतर एक वादग्रस्त भागाकडे वळण घेत असल्यामुळे 10 ते 15 मिनटं सरांना मत मांडण्याकरता कुणीही संधी दिली नाही आणि सरांना फक्त थोडक्यात आपलं म्हणणं मांडा असं म्हणण्याकरता त्या ठिकाणी संधी देण्यात आली. तर सरांनी सगळ्यात आधी त्या ठिकाणी डेमोग्राफिक्स म्हणजेच TSP भागामध्ये किती टक्के आदिवासी कोळी जमात आहेत आणि त्यांची लोकसंख्या किती आहे आणि त्यांना किती पर्सेंटेज रिझर्वेशन, ते फंड असतील किंवा सर्व लाभ असतील हे मिळतात आणि वंचित OTSP घटकात किती टक्केवारी आहे आणि त्यांची किती लोकसंख्या आहे या संदर्भात सर त्या ठिकाणी मांडणी करत होते. पण ही मांडणी लेंदी वाटत असल्यामुळे मध्ये सरांना परत इंटरप्ट करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सर्वांना आपलं मत थोडक्यात मांडणी करावी अशा प्रकारची सगळ्यांची अपेक्षा होती. त्या ठिकाणी उपस्थित सर्व जे काही मंत्री असतील, विविध पक्षाचे नेते असतील, यांना फक्त मूळ मुद्दा हा या मीटिंगचा काय हा लक्षात अद्याप आलेला नव्हता. सर्व आपल्याला त्या ठिकाणी वातावरण तयार झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मला हे कळून चुकलं की प्राध्यापक खानापुरे सर यांना बोलण्यापासून वंचित ठेवलं जात आहे आणि या मीटिंगमधून काही फलित होणार नाही, फक्त वादातून ही मीटिंग एक वेळ रद्द होऊ शकते किंवा स्थगित होऊ शकते असं मला ज्यावेळेस जाणवलं, त्यावेळेस मी मुख्यमंत्री साहेबांना हाक दिली की मुख्यमंत्री साहेब मला आपलं म्हणणं मांडायचं आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी मला त्या तरुणाला बोलण्याला संधी द्या असं म्हणून मला त्या ठिकाणी बोलायला संधी दिली आणि मी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी, कारण कोणाचीही त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्याची मानसिकता नव्हती, म्हणून मूळ मुद्द्याकडे सर्व तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांचं आणि मान्यवर व्यासपीठाचं लक्ष वेधून घेण्याकरता मूळ मुद्द्यापर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने ब्रिटिशकालीन शासकीय जनगणना अधिकाऱ्याचे आदेश 1901 साली असे होते की कोणत्याही जातीचा, उपजमातीचा किंवा गटाचा उल्लेख न करता शालेय जनगणनेच्या नोंदी असतील, शालेय जन्मदाखल्याच्या नोंदी असतील, जन्म मृत्यू रजिस्टरच्या नोंदी असतील, या सर्व नोंदी या प्रमुख जातीचा उल्लेख करून म्हणजे कोळी या जातीचा उल्लेख करूनच घेण्यात याव्यात. अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोळी जातीच्या नोंदी, मग तो OBC कोळी असो किंवा ST कोळी असो, सर्वांच्याच नोंदी 1950 पूर्वी म्हणजे प्री इंडिपेंडन्स पिरियड पूर्वी कोळीच झालेल्या आहेत आणि याच कोळी नोंदीवरून TSP भागामध्ये आजही कोळी नोंदीवरून सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सुलभरित्या दिल्या जातात. पण तोच न्याय OTSP भागामध्ये लागू नाही. म्हणून एकाच राज्यामध्ये 2 कायदे प्रणाली कशा वेगळ्या असा उल्लेख करून मी CM साहेबांचं लक्ष मूळ मुद्द्याकडे हेरून घेतलं आणि त्यानंतर 1995 साली कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अतिरिक्त आयुक्त ठाणे यांच्या केस जजमेंटमध्ये कोणत्या प्रदेशातील म्हणजे समुद्र किनारपट्टीमध्ये राहणारे कोळी हे OBC गटातील आहेत आणि उर्वरित राज्यातील कोळी हे ST गटातील असल्याबाबत मान्य सुप्रीम कोर्टामध्ये तत्कालीन TRTI आयुक्त डॉक्टर SP बनसोडे साहेब यांनी काउंटर ॲफिडेव्हिट सादर केलं असल्याबद्दलची वाच्यता केली आणि मीटिंगचा मूळ मुद्दा त्या ठिकाणी उपस्थितांना लक्षात आला नाही आला, पण मी आपलं मांडण्याचं मूळ मुद्द्यापर्यंत त्यांचं लक्ष वेधण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी सर्वांनी, त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यांच्या बाजूला गुलाबभाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, नंतर तिकडे धर्मराव बाबा आत्राम असतील, नंतर नरहरी शिरवड साहेब असतील, या सर्वांनी या मुद्द्याला होकार दर्शवला. त्यांना मूळ मुद्द्यापर्यंत किमान आपण पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. या सर्व
वक्त्यांदरम्यान मराठवाड्यातील काही बांधवांनी अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपली बाजू मांडली की कशा प्रकारे आम्हाला वंचित ठेवलं जातं. त्यानंतर आमदार राजूमामा भोडे असतील, नंतर गुलाबभाऊ असतील, यांनीसुद्धा मंगेशदादा चव्हाण असतील, यांनीसुद्धा आपल्या बाजूने त्या ठिकाणी वक्तव्य केली की आजही नगरपालिकेचे वार्ड असतील याच्यामध्ये एस टीचं आरक्षण राखीव असतं आणि त्यानंतर विधानसभेचे काही मतदारसंघ असतील यामध्ये चोपडा मतदारसंघाचा विषय आला. त्या ठिकाणी लक्की जाधव याने चोपडा विधानसभा मतदारसंघावरती विद्यमान आमदार हे बोगस आहेत अशी वाच्यता केली. या वाक्याचा त्या ठिकाणी उपस्थित सर्व बांधवांनी खडाडून विरोध केला, पण त्याने सुप्रीम कोर्टाने यांना इन्व्हॅलिड केलं असल्यामुळे त्यांना बोगस असल्याचा त्यांच्यावर आरोप केला. या ठिकाणी सर्व मीटिंगला वेगळं वळण आलं, कारण त्यांनी आपल्या विद्यमान आमदारावरती वाच्यता केल्यामुळे सर्व बांधवांनी त्या लकी जाधवचा त्यानंतर कडाडून विरोध केला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही बांधव बोलायला इच्छुक होते, पण ह्या सगळ्या कलहामध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या मीटिंगला स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कारण मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली, मी कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, माझ्यासाठी दोघं समाज हे समान आहेत आणि आज आपण कोणालाही आरक्षण दिलं पण जर ते कोर्टात टिकलं नाही तर पुन्हा उद्या उठून आपलंच नुकसान होणार आहे. अशा संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्या मीटिंगला स्थगितीकडे त्याचं वळण दिलं. पण याच्यामधून असं स्पष्ट होतं की आज इतिहासामध्ये आजतोवर कधीच अशी दोन घटक जे TSP व TSPतले आहेत हे कधीही त्या पटलावर समोर गेले नाहीत किंवा या विषयामध्ये होणारा आपल्यावर अन्याय हा कधीही जाहीर सरकारसमोर गेला नाही. जरी सरकारला याबद्दल आपल्याहून अधिक माहिती असेल, पण आज आपल्याकडून आपण जो संघर्ष करतोय हा सरकारसमोर जाणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी यापुढे येणाऱ्या काळामध्ये 7 ते 8 दिवसामध्ये पुन्हा एकदा स्वतंत्ररित्या TSP भागातील असतील किंवा OTSP भागातील असतील यातील अभ्यासकांना पुढे बोलावून दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन सेपरेट स्वतंत्ररित्या यामधून मार्ग काढण्यासंदर्भात सूचना त्या ठिकाणी दिल्या. पण काल मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये जे काही अनुसूचित जमातीच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या नियमावलीमध्ये असं अधोरेखित होऊन आलेलं आहे की आता जात पडताळणी समितीला रिव्ह्यूचे अधिकार देण्यात येतील. हे अत्यंत घातकी आहे. म्हणजेच आपल्याला यामधून कोणताही इंटरिम रिलीफ अजून मिळालेला नाही आणि उलट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी सुधारणा करण्याची तरतूद त्या कायद्यात होणार आहे. या कायद्याला किंवा या सुधारणेला आपल्या राज्यातून आपल्याला कडाडून विरोध करणं आज महत्त्वाचं ठरलेलं आहे, महत्त्वाचं होणार आहे आणि सर्वांनी आता कंबर कसायची आहे. जर हे असे कायद्यामध्ये सुधारणा झाली तर कोळी समाजाचं पूर्णपणे वाटोळं होईल. हे सगळ्या बांधवांनी या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे आणि समाजाचं हित डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला या सर्व माझ्या व्हिडिओमधून बोलण्यामधून आपापल्या दृष्टिकोनातून आपल्याला ॲनालाइज करा की आपल्याला स्वतःकरता कसं लढावं लागणार आहे. कोण आपल्याला मिसलीड करतंय, कोण आपल्यासाठी लढतंय, कोण आपल्या विरोधात लढतंय, की कोण फक्त लढतोय असं दिखावा करतोय पण पाठीमागून त्यांचाच हेतू वेगळा हेतू ते साध्य करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत. हे सर्व जमातीने आता ओळखलं पाहिजे. या टप्प्यावर आल्यानंतर आता समाजाने अत्यंत गंभीररित्या शासन आपल्या विरोधात ज्याप्रमाणे पावलं उचलतंय याचा विचार करणं आवश्यक झालेलं आहे. त्या ठिकाणी दिनांक 6 ऑगस्ट 2024ला ही बैठक, या बैठकीमध्ये कोणताही असा मुद्दा उपस्थित केला नसताना शासन निर्णयामध्ये दुसऱ्या दिवशी वेगळंच काही अनपेक्षित घडणं किंवा अनपेक्षित समोर येणं हे म्हणजे हा एक षडयंत्राचा भाग आहे. त्या ठिकाणी कोणीही त्या मागील व्हॅलिडिटीचं रिव्ह्यू करणं हा मुद्दा त्या ठिकाणी TRT आयुक्तांनी सुद्धा उपस्थित केला नाही. तर अशा काही मीटिंग्स ज्या पूर्वनियोजित कट रचून आखल्या जात आहेत यामध्ये फक्त समाजाला वाचवणं हे फक्त आपल्याच समाजाच्या हातामध्ये आहे. आता समाजामध्ये गट तट अंतर्गत श्रेयवाद किंवा तो मोठा अभ्यासक, मी मोठा अभ्यासक, मला संधी दिली नाही, आम्ही या पद्धतीने लढतोय, तुम्ही त्या पद्धतीने लढतोय, या अशा सगळ्या गोष्टी घडामोडी घडत आहेत. पण समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे, कोणीही कोणत्याही दृष्टीनं लढा, कोणीही कोणत्याही नेत्याच्या मागे जाऊन लढा, पण
जर असले नेते, काही नेते जे आपलीच मिसलीड करत असतील, त्या नेत्यांपासून सावध व्हा आणि त्यांना समज द्या की किमान आता तरी अशा प्रकारची दिशाभूल करण्याचा आपण प्रयत्न करू नका. आपल्याकडे समाज मोठ्या आस लावून अपेक्षेनं पाहत आहे. हा काही 4-5-10 लोकांचा विषय नसून हा राज्यातील मोठ्या 50 ते 60 लाख जमातीच्या भवितव्याचा विषय आहे. जर आपण आमचं नेतृत्व करत असाल तर आपण प्रामाणिकपणे नेतृत्व करा, अन्यथा आपल्याला नेतृत्व करण्याकरता समाज पाय घड्या घालत नाही आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि समाजाने कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे न फिरता आपापल्या विभागातून त्या ठिकाणी नेत्यांना हाताशी घ्या. विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत. त्या नेत्यांना सांगा, जर आम्हाला न्याय मिळत नसेल किंवा तुमच्याने आमच्याकरता मिटिंग ऑर्गनाईज होत नसेल, त्या ठिकाणी तुमच्याने आमच्याकरता वाच्यता फोडण्यात येत नसेल तर यापुढे आमच्या समाजाकडे तुम्ही मत मागायला येऊ नका. आपण यानंतर उर्वरित दिशा सर्वानुमते ठरवून घेऊ, पण आपण या सरकारच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. ही वेळ आहे. 15 ते 20 दिवसामध्ये राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्याप्रमाणे 7 ते 8 दिवसात स्वतंत्ररित्या अभ्यासक गटाला बोलावून दोघांचं म्हणणं ऐकून घेण्यात येईल. मग TSP असो OTSP असो, आमचं OTSPचं म्हणणं ऐकून घ्यायला काही एक विरोध नाही. विशेष म्हणजे त्या ठिकाणी जात पडताळणी समित्या रद्द करा असा काही बातम्या त्या ठिकाणी झळाळल्या. त्या जात पडताळणी समित्या रद्द करण्यालाही जात पडताळणी समित्या रद्द करा असंही आमची आग्रही मागणी नाही. कारण आम्ही खरे आदिवासी आहोत आणि आम्ही सिद्ध करण्याकरता वारंवार शासनासमोर जात आहोत. म्हणून आम्ही घुसखोर असतो तर आम्ही रद्द करण्याची मागणी केली असती. आमची तीही मागणी नाही, पण मीडियाच्या माध्यमातून हे सुद्धा मिसलीड केलं जात आहे. आणि TRD आयुक्तांनी एक विशेष मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला होता, जो माझ्या लक्षात आहे की TRD आयुक्तांनी सुद्धा सरकारकडे इशारा केला होता की 1967 साली ज्या OBC प्रवर्गामध्ये कोडी या जमातीची मुख्य जमातीच्या नावाची ॲडिशन त्या ठिकाणी झालेलं आहे, हे सरकारने केलेलं आहे. SBCमध्ये तोच कोडी गट 1995 साली 2% वाढीव आरक्षण दिलं, हे सरकारने दिलेलं आहे. तर TRD आयुक्ताने त्या ठिकाणी प्रामुख्याने मुद्दा उपस्थित केला की जर आपण तो OBC किंवा SBC मधला कोडी गट कोणता आहे हे जर अधोरेखित केलं तर हा मुद्दा इथेच संपतो. OBC मधला कोडी आणि STतला कोडी हा वाद जर या ठिकाणी मिटला तरच या विषयाला किंवा आपल्याला न्याय मिळणार, हे जमातीनं लक्षात घ्या. हीच फक्त या विषयातली कडी आहे, कडीचा मुद्दा आहे. म्हणून कुमारी माधुरी पाटील यांच्या केसमध्ये स्पष्ट उल्लेखित आहे, त्या विषयापासून विषयांतर होऊ देऊ नका. OBCतला कोडी जोपर्यंत वेगळा होत नाही तोपर्यंत STतला कोडी कोणता हे त्या ठिकाणी सिद्ध होणार नाही. आणि हाच मुद्दा TRD आयुक्ताने सुद्धा उपस्थित केला. TRD आयुक्त हे प्रशासकीय कर्मचारी आहेत. ते सरकारच्याच धोरणांवर, सरकारनेच दिलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीनुसार किंवा सरकारच्या वेळोवेळी बदललेल्या GR नुसार, शासन निर्णयानुसार वर्गवारी करत असतात आणि त्यानुसारच सर्टिफिकेशन येत असतात. म्हणून एकंदरीतरित्या फक्त TRD आयुक्त हेच दोषी आहेत अशातला भाग नाही. ते जाणून बुजून अन्याय करतात हा एक भाग आहे, पण त्यांना अन्याय करण्यास सरकारच भाग पाडत आहे हे मला त्यांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी जाणवलं. म्हणून या सर्व कटक कारस्थानाचं षडयंत्र जे रचण्यात आलेलं आहे हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून रचण्यात आलं आणि फक्त सरकारच याच्यातून आता आपल्याला दिशा देऊ शकतं आणि न्याय देऊ शकतं. तर बांधवांनी एकंदरीत फक्त एखाद्यावरती ताशेर ओढण्या या ठिकाणी थांबवावं. TRD आयुक्ताला जर सरकारने OBC कोडी गटातला कोडी आणि ST कोडी गटातला कोडी हे TRD अहवालाच्या वतीने बायफर्केशन करण्याचे आदेश केले तर कोणत्याही TRD आयुक्ताची मजाल नाही की तो जाणून बुजून हेतुपुरस्कररित्या आपल्यावर अन्याय करेल. फक्त या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना निर्देश केले पाहिजे की मला या 10 दिवसाच्या टाईम बाउंड कमिटीमध्ये एक तुम्ही TRDच्या माध्यमातून अहवाल सादर करा की नेमकं OBCतला कोडी कोणता आहे आणि STतला कोडी कोणता आहे. प्रत्येक राज्यातून 6 विभागातून सर्व जिल्ह्यामधून एम्पेरिकल डाटा मागवण्यात आला पाहिजे. त्या ठिकाणी जे आपण लोकसंख्येच्या विषयाने टक्केवारी म्हणतो, आपली लोकसंख्या म्हणतो, त्यानंतर आपल्या नोंदी कशाप्रमाणे चुकीच्या झाल्या या सगळ्या गोष्टींचा ज्या ठिकाणी उल्लेख होईल आणि त्यानुसार जो TRD अहवाल शासनाला सादर करेल त्यानंतरच फक्त शासन एक अधिसूचना किंवा GR या विषयातून देणार आहे. हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून आज सर्व महत्त्वाची कडी ही माननीय मुख्यमंत्री यांच्या हातातच आहे. जर माननीय मुख्यमंत्र्यांनी TRD आयुक्ताला जागेवरती निर्देश केले की मला या विषयामधून एक निपक्ष चौकशी अहवाल आपले 4 ते 5 ते 6 अभ्यासक हाताशी घेऊन आणि विशेष OTSPचे हाताशी घेऊन
आपण आपापली बाजू त्या ठिकाणी मांडून जर एक निपक्ष चौकशीचा अहवाल समोर येत असेल ऑन द बेसिस ऑफ डॉक्युमेंट्स, जर असा अहवाल समोर आला आणि त्याला जर TRTIचा शिक्का बसला तरच या विषयातून फक्त फोड होईल आणि राज्याला न्याय मिळणार, कोळी जमातीला न्याय मिळणार, असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. तोपर्यंत या फक्त वाचाडवीरांच्या किंवा आपण ज्याला म्हणतो थातूरमातूर गप्पा अशी या बैठकी जर होत असतील तर यातून कोळी समाजाला कोणताही न्याय मिळणार नाही. याच्यामध्ये एक प्रॉम्प्ट डिसिजन घेऊन TRT आयुक्तांना अहवाल मागून त्यानंतरच अधिसूचना किंवा परिपत्रकाचा एक मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना यापुढे आपण यामध्ये तात्काळ आचारसंहिता लागण्याच्या आधी टाईम बाउंड कमिटी करण्याकरता रिक्वेस्ट करणं आवश्यक आहे. आणि जर त्यांनी तसं होत नसेल किंवा आपल्या समाजाला न्याय द्यायला माननीय मुख्यमंत्री किंवा हे विद्यमान महायुती सरकार कमी पडत असेल तर मात्र जमातीने आता आपल्याला एक वेगळी दिशेने काम करावं लागेल, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही घडलं ते 200 साक्षीदारांच्या उपस्थितीत घडलेलं आहे. म्हणून मी जे काही बोललो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त झालो आहे याच्यामध्ये माझा कुठलाही आकस किंवा कोणाविषयी द्वेष भावना माझ्या मनात नाही. त्यामध्ये 200 साक्षीदार समोर उपस्थित होते आणि जर कोणाला शंका वाटलीच तर त्या मीटिंगच्या दिवसाचं CCTV सर्वायलन्स फुटेजसुद्धा उपस्थित असतं. आपण RTIच्या माध्यमातून ते मागून त्या ठिकाणी वस्तुस्थिती काय घडली हे सुद्धा पुनर्तपासणी करून पाहू शकतात. म्हणून याच्यामधून जर कुणाला असं वाटत असेल की आमच्यावर वैयक्तिक आरोप होत आहेत, वेगळे आरोप होत आहेत, तर त्यांनी वेगळं वाटून घेण्याचं कारण नाही. त्यांनी वैचारिक पटलावर समोर यावं, विचारमंचावर समोर यावं आणि राज्याच्या समोर त्यांनी तसं सांगावं की आमच्यावरती चुकीचे आरोप झालेले आहेत. मी कधी कुणावर चुकीचे आरोप करत नाही. त्या ठिकाणी जे घडलं मी तेच पाहिलं आणि तेच या ठिकाणी कथन केलेलं आहे. बाकी जमातीच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे सर्व प्रत्यक्ष घटक या ठिकाणी कार्यरत आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन कौतुक करतो. कोणत्याही प्रकारची मीटिंग नकारात्मक झालेली नाही. मीटिंग इतिहासात पहिल्यांदाच हा विषय सरकारच्या समोर गेलेला आहे, तरी मीटिंग सकारात्मकच झाली आहे असं मला वैयक्तिक वाटतं. पण येणाऱ्या काळामध्ये आता जर स्वतंत्ररित्या 2 अभ्यास गटांच्या वेगवेगळ्या बैठकी झाल्या तर मात्र आपण त्याच्यामधून काहीतरी फलित होईल अशी अपेक्षा ठेवूया. तोवर सर्व बांधवांनी काल त्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये ज्या काही सुधारणा करण्याचा तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे याचा कडाडून विरोध होणं आजच्या घडीला आवश्यक आहे. तोवर थांबतो. जय आदिवासी, जय वाल्मिकी, जय संविधान.